उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी मेळावा घेतला आणि त्यात 20 वर्षांनंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले। मराठीच्या मुद्द्यावर ही एकी पाहायला मिळाली। त्यामुळे राजकीय मैदानात सुद्धा हे दोन्ही भाऊ हातात हात घालून उभे ठाकणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला। आणि त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सकारात्मक वक्तव्य समोर आली, पण मनसेच्या एका नेत्यानं एक वक्तव्य केलं आणि मोठा संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। उद्धव-राज युतीचं जमलं की फिसकटलं। उद्धव उत्सुक, राज यांच्या मनात नेमकं काय? दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम। राज ठाकरेंचं हे वाक्य ऐका। तुम्हाला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। आता उद्धव ठाकरेंचंही हे वाक्य ऐका। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। हिंदी सक्तीच्या विरोधात या दोन्ही भावांनी रान पेटवलं, त्यावर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि म्हणून या दोन्ही भावांनी विजयी मेळावा घेतला। त्यात ठाकरे बंधूंनी जनतेला कुर्णिसाद केला, नमस्कार चमत्कार केला आणि गळ्यात गळे घातले। तब्बल 20 वर्षानंतर हे दोन्ही भाऊ जनतेला एकत्र दिसले। त्यामुळे आता एकदाचे ठाकरे बंधू एकत्र आले असा आशावाद सगळ्यांच्या मनात निर्माण झाला। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी वक्तव्य करण्यात आली। आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे, राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही। पण मध्येच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक वक्तव्य केलं, ज्यातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार की नाही असा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात पुन्हा निर्माण झाला। नांदगावकरांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्यानं लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढू असं नांदगावकरांनी म्हटलंय। बाळा नांदगावकर यांनी हे वक्तव्य केलं आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते संभ्रमात पडले। ही सगळी परिस्थिती पाहता दोन गोष्टी समोर येतात। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही राज ठाकरेंना सोबत घेण्यास उत्सुक आहे। उद्धव ठाकरेंचे झाडून सगळे नेते तशीच वक्तव्य करतात, मात्र राज ठाकरे आणि मनसेचे नेते या संदर्भात फारसे बोलत नाहीयेत। एकटे बाळा नांदगावकर बोलले, पण ते एकटे लढण्याबाबत। त्यामुळे मोठा भाऊ एकत्र येण्यात उत्सुक आहे तर धाकटा भाऊ संभ्रमात आहे का? आणि तसं असेल तर राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय। कारण राज ठाकरे यांनी याआधी भाजपलाही पाठिंबा दिला होता। आताही हाच कळीचा मुद्दा आहे का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।